तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चारुहास सर त्यांच्या रूममधील खिडकीजवळ उभे असतात आणि त्यावेळी भुवनेश्वरी अचानक त्या ठिकाणी येते आणि तिला बघून चारुहास सर डचकतात. त्यामुळे भुवनेश्वरी हसतच विचारते की काय झालं, घाबरलात का मला? त्यावर चारुहास सर म्हणतात की आम्ही तुला घाबरत नाही. त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की ते आता, पण याआधी तर घाबरतच होता ना, आमच्या पुढे गप्प बसला होता. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की मी गप्प बसलो नव्हतो, तर तू मला गप्प बसवलं होतं, ते सुद्धा खेळी करून. तर भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला काय वाटलं, आम्हाला काही कळत नाहीये का? आम्हाला माहिती आहे तुम्ही सुनबाईंना हाताशी धरून अधिपतींना आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला आणि त्या सुनबाईंना व्यवस्थित माहिती आहे की स्वतःचा स्वार्थ कसा साधून घ्यायचा. त्या नाही का आता एक एक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेत आहे. आज शाळा सुरू केली, उद्या अजून काही करतील आणि तुम्ही असालच ना त्यांच्या पाठीशी. त्यावर चारुहास सर म्हणतात की हो, मी कायम अक्षराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे. मात्र भुवनेश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, हरणाऱ्या पक्षामध्ये जाऊन तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला विचारत असते की सांगा ना, मी पुन्हा शाळेत जाऊ का? पण मला तर असं वाटते की आज जो काही प्रकार घडला त्यानंतर भुवनेश्वरी मॅडम मला शाळेत जाऊ देणार नाही. मात्र अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही जा शाळेत. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. पण तरीसुद्धा ती पुन्हा अधिपतीला विचारते की खरंच मी शाळेत जाऊ का? त्यावर अधिपती हसतच म्हणतो की हो, तुम्ही जा शाळेत, आता तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आणि आईसाहेब काही बोलल्या तर आम्ही बोलतो त्यांच्यासोबत, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता जे सुरू केलं आहे ना ते तसंच सुरू राहू द्या, बंद करू नका. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. ती अधिपतीचे आभार मानते. तर अधिपती म्हणतो की खरं तर आम्हाला तुमची माफी मागायला हवी, कारण इतके दिवस तुम्ही घरात बसून होता, ते सुद्धा कोणतीही तक्रार न करता. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला अशी घरात बसायची सवय नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही आमच्यासाठी हे सगळं सहन केलं. तर दुसरीकडे चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणत असतात की हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्या पक्षाचा विचार करत नसतो मी. जर मी विचार केला असता तर तुला जसं हवं तसाच मी वागलो असतो. पण इथे मुद्दा न्याय आणि अन्यायाचा आहे आणि अक्षराचा पक्ष न्यायाचा आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी विचारते मग लेकराला आमच्यापासून तोडणं हा न्याय आहे का? तर चारुहास सर म्हणतात की लेकराला तू तोडलं माझ्यापासून. आता फक्त एकच सांगतोय की भ्रमात राहू नको. अजूनही हे घर तुला माफ करायला तयार आहे. हे सगळं काही थांबव. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आता हे थांबणार नाही. सूनबाई किंवा आम्ही, आमच्यापैकी कोणीतरी एक या घरातून बाहेर जाणारच. तर चारुहास सर म्हणतात की तू एकटी पडशील, तुझ्या बाजूने कोणीही उभं राहणार नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आम्हाला ठाऊक आहे सुनबाई एका एका माणसाला त्यांच्या बाजूने वळवून घेत आहे, पण त्यांना हे माहीत नाही की आम्ही इथे 25 वर्षांपासून आहोत. तर चारुहास सर म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ बदलायला वेळ लागत नाही. त्यावर भुवनेश्वरी हसून म्हणते की ते माहिती आम्हाला, आणि आम्ही इथे तुम्हाला फक्त एकच सांगायला आलो होतो. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही अधिपतींना आमच्यापासून दूर करू शकणार नाही. आणि जर सुनबाईंना असं वाटत असेल की त्यांनी त्यांची शाळा पुन्हा सुरू केली म्हणजे आम्ही हारलो, तर तसं नाहीये. त्यावर चारुहास सर हसतच म्हणतात की तू हारली आहेस, पण तू फक्त ते मान्य करत नाहीये. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की एक लढाई हरलो म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही, पण सुनबाईंनी या घरामध्ये जे युद्ध सुरू केलं आहे ते मात्र आम्ही जिंकणार. आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा अधिपतीसाठी चहा घेऊन येते आणि त्याला गुड मॉर्निंग विश करते. मात्र अधिपती शुभप्रभात म्हणतो आणि त्यानंतर जेव्हा तो अक्षराकडे बघतो तेव्हा तो तिच्याकडे एकटक बघतच राहतो आणि वा असं म्हणतो. तर अक्षरा म्हणते की अरे वा. तर अधिपती म्हणतो अरे वा नाही, फक्त वा. तर अक्षरा म्हणते की मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये, तुम्ही एवढं शुद्ध मराठी बोलताय त्याबद्दल बोलतीये. आणि त्यावर अधिपतीला अजून म्हणतो की आमचं प्रेम आहे ना? त्यावर अक्षरा विचारते कोणावर, भाषेवर का?
तर अधिपती लाजून म्हणतो की भाषेवर बी आणि भाषा शिकवणारीवर बी. तर अक्षरा म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, बी म्हणजे बी बियाणं, तुम्हाला पण म्हणायला हवं. त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे म्हणतो ना, पण आम्हाला तर आवडतंच म्हणायला. आणि मग त्यानंतर तो पुन्हा पुन्हा म्हणतो की आमचं प्रेम आहे भाषेवर पण आणि भाषा शिकवणारीवर पण. आणि त्यामुळे अक्षरा म्हणते की आता बास करा, कळलं आम्हाला, आणि तुम्ही चहा पिऊन घ्या. मात्र अधिपती काही ऐकत नाही. तो मुद्दाम पुन्हा पुन्हा म्हणत असतो की आमचं प्रेम आहे भाषेवर पण आणि भाषा शिकवणारीवर पण. तर अक्षरा पटकन विषय बदलते. मात्र अधिपती म्हणतो की तुम्ही किती पण विषय बदलण्याचा प्रयत्न करा, पण आमच्या डोक्यात हा विषय फिक्स आहे. आता तो फक्त लवकरात लवकर तुमच्याही डोक्यात यायला हवा. आणि त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, पण आता मी जाते, मला खूप कामं आहेत. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघणार, इतक्यात तिचा पाय अधिपतीच्या पायात अडकतो आणि ती खाली पडणार. एवढ्यात अधिपती तिला सावरतो. तो अक्षराकडे एकटक बघतच राहतो. तर अक्षरा म्हणते की अधिपती हे काय? तर अधिपती म्हणतो की सॉरी, मी चुकून पकडलं तुम्हाला, आणि तो अक्षराला सोडून देतो. ती खाली पडणार, इतक्यात तो पुन्हा तिला पकडतो आणि मग ते दोघेही हसतच राहतात. त्यानंतर अक्षरा अधिपतीला म्हणते की आज मी शाळेत जाणार आहे, चालेल ना? त्यावर अधिपती म्हणतो की हो, बिनधास्त जा आणि आईसाहेबांची काळजी करू नका, आम्ही बोलतो त्यांच्यासोबत. आणि ते ऐकून अक्षराला आनंद होतो. त्यानंतर अधिपती भुवनेश्वरीकडे जातो. तो तिच्या पाया पडतो आणि फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो. मात्र त्याचा पाय काही निघत नाही. तो पुन्हा भुवनेश्वरीकडे येत म्हणतो की तुम्हाला एक विचारायचं होतं. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हे काय नवीन? जे विचारायचं आहे ते बिनधास्त विचारा, उगाच शिकलेल्या माणसांसारख्या सवयी लावून घेऊ नका. तर अधिपती म्हणतो मग मास्तरीनबाईंना शाळेत जाऊ द्या का? त्यावर भुवनेश्वरी विचारते तुम्हाला काय वाटतं? त्यावर अधिपती म्हणतो की आम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांना शाळेत जाण्याची परवानगी द्यावी. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, मग जाऊ द्या त्यांना, तुमच्या मनाविरुद्ध आम्ही काही करणार नाही, तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे. आणि ते ऐकून अधिपती खूप खुश होतो आणि तिचे आभार मानतो. तर दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांकडे गेलेली असते. ते अक्षराला म्हणत असतात की आज भुवनेश्वरी तुला शाळेत जाऊ देईल असं मला वाटलं नव्हतं. त्यावर अक्षरा म्हणते की त्या काय करणार आहे त्याचा मला काहीच अंदाज नाही. मात्र अधिपतींनी माझ्यासाठी स्टँड घेतला आहे. ते मला म्हणाले की तुम्ही बिनधास्त शाळेत जा, काही काळजी करू नका. मला खरंच त्यांचा खूप आधार वाटतो. आणि ते ऐकून चारुहास सरही खुश होतात. ते म्हणतात की तुम्ही दोघेजण कायम असाच एकमेकांचा आधार बना. आणि मग ते अक्षराला सांगतात की मी तुला काल जे काही सांगितलं ते लक्षात ठेव. अधिपतीला बाहेर भेट, त्याच्यासोबत फिरायला जा, त्याचा जास्तीत जास्त वेळ तुला मिळेल हे बघ. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे अधिपती रूममध्ये जातो, पण तिथे अक्षरा नसल्याने तो तिला कॉल करतो. तो अक्षराला सांगतो की आईसाहेबांनी तुम्हाला शाळेत जाण्याची परवानगी दिली आहे. तो खूपच खुश असतो. तर अक्षराला देखील आनंद होतो. ती त्याचे आभार मानते आणि मग ही गोष्ट चारुहास सरांना सांगते. मात्र चारुहास सर म्हणतात की ती खेळी करत आहे, महाहुशार बाई आहे ती. अधिपतीच्या नजरेत आपली इमेज खराब होऊ नये म्हणून तिने तुला शाळेत जाण्याची परवानगी दिली, पण तू सावध राहा. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते आणि शाळेत जाण्यासाठी निघते. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला विचारत असते की ताई, तू सुनबाईला शाळेत का जाऊ दिलं, का परवानगी दिली तिला? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आम्हाला परवानगी द्यावी लागली अधिपतींसाठी. तर दुर्गी तिला विचारते पण मग ताई आता आपण काय करायचं? तर भुवनेश्वरी म्हणते की आता आमचं एकच लक्ष, सुनबाईंना लवकरात लवकर या घरामधून बाहेर काढायचं. आणि मग त्यानंतर ती फुलपगारे सरांना फोन करते आणि त्यांना सांगते की जर 2 दिवसांमध्ये तुमचा राजीनामा आम्हाला मिळाला नाही तर मग आम्ही स्वतः शाळेत येऊ आणि तुम्हाला शाळेतून बाहेर काढू. आणि ते ऐकून फुलपगारे सरांना मोठा धक्का बसतो. ते भुवनेश्वरीसोबत बोलण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण काही उपयोग होत नाही. आणि मग त्यानंतर दुर्गी हसतच भुवनेश्वरीला विचारते की तुला खरंच असं वाटतं का की तो फुलपगारे राजीनामा देईल? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की त्याला द्यावाच लागेल. आणि मग त्यानंतर फुलपगारे सर अक्षराला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतात. तिला घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि म्हणतात की तुझ्यासारख्या शिक्षिकेची या शाळेला गरज आहे, त्यामुळे तू शाळेतच थांब, मी राजीनामा देतो. मात्र अक्षरा म्हणते की नाही सर, तुम्ही राजीनामा देण्याची घाई करू नका, आपल्याकडे 2 दिवस आहे. याआधी जे माझ्या बाबतीत घडलं ते आता मी तुमच्या बाबतीत घडू देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.